नमस्कार. आज आहे 20 जून. आज दुपारनंतरचा हवामान अंदाज आपण बघतोय. राज्याच्या विविध परिसरामध्ये पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. चला तर सविस्तर बघूया. राज्यात पुढच्या काही तासांमध्ये पावसाची शक्यता आहे. यामध्ये जळगाव, शेगाव, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, नांदेड, वाघाळा, अकलूज, लातूर या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. सोलापूर, सांगलीच्या परिसरात देखील आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. त्यानंतर रत्नागिरीच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे. सातारा, पुणे या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. चंद्रपूर, विदर्भात देखील पावसाची शक्यता आहे. नागपूर. चला तर सविस्तर जाणून घेऊया. यामध्ये जळगावच्या परिसरात सेंदवा, शिरपूर, धुळे, जळगाव, पाचोरा या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर खामगाव, चिखली, सिल्लोडच्या काही परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. अकोला, वाशिम या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे. हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतोय, या संपूर्ण परिसरात मुसळधार ते काही ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य परिस्थितीसुद्धा निर्माण होऊ शकते. त्यानंतर सिल्लोडच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे. लोणार, वाशिम, हिंगोलीच्या काही परिसर या ठिकाणी देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. जालना, सेलू, छत्रपती संभाजीनगर, वैजापूर, श्रीरामपूर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे. त्यानंतर हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतोय, घोडेगाव, राहुरी, पैठणचा काही परिसर, भगूर, गंगापूर या ठिकाणी आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता पुढच्या काही तासांमध्ये बघायला मिळत आहे. हा जो परिसर दिसतोय, या ठिकाणी आपल्याला पुढच्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. त्यानंतर अहमदनगर, पाथर्डी या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे. राळेगाव, कडा, जामखेड या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे. त्यानंतर हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतोय, यामध्ये बारामतीचा काही परिसर, इंदापूरचा काही परिसर, करमाळा, जामखेड, दौंड या ठिकाणी देखील आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता स्क्रीनवर बघायला मिळत आहे. त्यानंतर बार्शीच्या परिसर, इंदापूर, पंढरपूर या परिसरात देखील मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे. हा पाऊस काही ठिकाणी वादळी स्वरूपाचा, तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा, तर काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती निर्माण होणारा असा पाऊस असेल. सोलापूर, तुळजापूरच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे. त्यानंतर सावंतवाडीच्या परिसरात अतिवृष्टीचा धोका आहे. या ठिकाणी देखील मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर विदर्भात नांदेड, वाघाळा येथे देखील पावसाची शक्यता आहे. विदर्भात देखील आपल्याला मुसळधार ते अवकाळी स्वरूपाच्या पावसाची शक्यता बघायला मिळत आहे पुढच्या काही तासांमध्ये. यामध्ये नागपूर, चंद्रपूर, कंकर, गोंदियाचा काही परिसर या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. यामध्ये नागपूर, भंडारा, उमरेड, देसाईगंज, धन्वंतरी, कंकर, गडचिरोली या परिसरात अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती, त्याचबरोबर मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. तर हा होता आज दुपारनंतरचा हवामान अंदाज. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.